श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांती सुखास भोगी। ध्यानस्थ होवुनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा, कृष्णा तिरी वास करोनी ओझा। सुभक्त तेथे करीती आनंद, ते सूर स्वर्गी पाहती विनोद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबरांचं दिव्य भव्य असं मंगलमय चरित्र ऐकत असताना हरिहरांच्या ऐक्याची आपण कथा कालच्या दिवशी पाहिली। साक्षात तिरुमलाहून तिरुपती स्वतः उत्सव मूर्ती रूपाने का होईना पण चिदंबरांच्या घरी भेटायला आले। दोघांची भेट झाली। मी काल बोलताना असं म्हणालो होतो की हरींचं हरावरती निरतिशय प्रेम आहे आणि हरांचं हरीवरती तितकंच निरतिशय प्रेम आहे। तुम्ही आम्हाला हुंडीत पैसे द्या म्हटल्यानंतर ती दिलेली रक्कम पुन्हा पुन्हा काढली की आहे ती तिथेच तशीच राहायची। या सर्वाचा परिणाम काय घडला तर 1.25 लाख हुंडीमध्ये रक्कम चिदंबर महास्वामीजींच्याकडनंच जमा झाली। लक्षात घ्या काय अधिकार असेल चिदंबर महास्वामीजींचा। म्हणजे देव हरी आणि हरांच्यामध्ये कुठलाही वाद नाही। पण मी ह्या चरित्राचं आख्यान सांगतोय हे 200 300 350 वर्ष जुनं आहे। त्यावेळेला महाराष्ट्रातच नव्हे कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये हरी म्हणजे वैष्णवांचा एक वेगळा भाग, शैवांचा एक वेगळा भाग, गणपत्यांचा एक वेगळा भाग, देवी देवतांचा शाक्तांचा एक वेगळाच भाग, असे सगळे एकमेकांमध्ये भांडत असणारी ही मंडळी ही एक व्हावीत म्हणून तर दत्त हा अवतार होता ना। एकदा पडगानूर नावाचं एक गाव आहे कर्नाटकातलंच। त्या पडगानूर नावाच्या गावामध्ये एक वैष्णव राहत होता, महावैष्णव। अतिशय श्रद्धेनं भगवान महाविष्णूंची पूजा अर्चा उपासना करणारा असा हा। परंतु गंमत अशी होती की याला शिव असं म्हटलं की संताप व्हायचा का कोणास ठाऊक। सगळं तत्व एकच आहे पण हा होता कट्टर महावैष्णव होता। परंतु हा शिवांचं नाव निघालं, शिवनामाचं स्मरण झालं, शिवनामाचा जय जयकार झाला की याला काय आतून संताप व्हायचा। कोणीतरी अचानक एक दिवशी म्हणालं, हा गावातला एक मुख्य असा होता वैष्णव, याला सर्व लोक मानणारी अशी होती। एक दिवसाचा चमत्कार घडला की काही लोक एकत्र आले आणि त्यांनी त्याला विचारलं की शिवांचे अवतार असलेले शिव चिदंबर यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली आहे। आपण गावातली मंडळ मिळून त्यांच्या दर्शनाला जाऊया का, किंवा ते आपल्या गावात जर कधी आले तर त्यांच्या प्रवचनाचा काही एखादा कार्यक्रम किंवा त्यांची पाद्यपूजा, अवतारी पुरुष आहेत त्यांना आपल्या गावात बोलवावं का, अशी चर्चा सुरू झाली। या ग्रहस्थानं फक्त ते शब्द ऐकले पडगानूर नावाच्या या महावैष्णवानं आणि तो काय म्हणाला, मी फक्त विष्णूंचा चेहरा पाहणार आहे, मी महावैष्णव आहे, मला शिवांचं काही नको आणि त्यात शिवावतारी असलेल्या त्या चिदंबरांचं कौतुक माझ्या पुढे सांगू नका म्हणाले। त्यांचं तोंड मी पाहणार नाही, तुम्ही कोणी पाहू नका। कसा कट्टर टोकाचा विरोध होता बघा। तो म्हणतो त्यांचं दर्शन जर घेतलं ना शिव चिदंबरांचं तर सचैल स्नान करून घ्या म्हणाले। विटाळ झाला असं समजा, शिवांचं दर्शन झालं। म्हणजे किती हा आपण उपासना मार्गात वर्षानुवर्ष असतो परंतु कित्येक मंडळी अजूनही आपला 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 संप्रदाय, आपला धर्म आपल्याच ठिकाणी किती संकुचित वृत्तीनं जगतात। थोडं विशालता, थोडं अंतःकरण मोठं करणं हे आपल्या ठिकाणी नाही। एके ठिकाणी भाव असावा हे अगदी मान्य, परंतु संकुचित वृत्तीनं एकेच ठिकाणी सगळं पाहणं। आपला एक जो आहे श्रद्धेची जागा ती अनेकात कशी व्याप्त आहे ही बघायची दृष्टी, दिव्य अशी दृष्टी, विशाल अशी दृष्टी जोपर्यंत साधकाला, उपासकाला, भक्ताला लाभत नाही तोपर्यंत तो करत असलेल्या हालचाली या केवळ शारीरिक कवायती ठरतील बरं का, परंतु ती भक्ती नाही ठरणार। किती पराटोकाचा विरोध होता, पराकोटीचा विरोध होता। हा म्हणतो शिव चिदंबरांचं जर दर्शन घडलं, दत्त अवतारी शिव चिदंबरांचं, तर सचैल स्नान करा आणि जो त्यांना मी इतकं सगळं सांगून सुद्धा भेटेल त्यांना मी शिक्षा करीन। एवढे शब्द मुखातनं गेले आणि सज्जन हो,
हे बोलता क्षणी त्याच्या अंगावरचं जे वस्त्र होतं त्यांनी परिधान केलेलं धोतर उपर्ण काय असेल, अचानक कुठून काय अग्नी लागला, काय झालं कळलं नाही, परंतु सगळं उपर्ण पेटत गेलं, ते धोतर पेटत गेलं, ते सगळीकडे अंगावरती सगळीकडे ज्वाळा भडकू लागल्या. ते वस्त्र गेलं, दुसरं वस्त्र परिधान केलं, तेही पेट घेऊ लागलं, तिसरं घेतलं, तेही पेटू लागलं. तेव्हा 4-2 लोकांनी सांगितलं, ही अवस्था तुम्ही शिवचिदंबरांची निंदा केल्याचा परिणाम दिसतो. अंगाचा दाह सुरू झाला. एवढं बोलता क्षणी त्यानं अनन्य भावनेनं आहे त्या ठिकाणी त्याची त्याला चूक लक्षात आली. जो जिथपर्यंत म्हणतात ना, नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, किंवा अगदीच बोलीभाषेमध्ये म्हणतात ना, जरा झटका दाखवल्याशिवाय माणूस ठिकाण्यावर येत नाही, त्यातला हा थोडासा प्रकार आहे. हा जरा ठिकाण्यावरती आला, लगेचच आला, वेळीच आला. काय घडलं, यानं काय केलं सांगू आपल्याला. यानं हात जोडून मनोमन प्रार्थना केली, महास्वामी चिदंबर महास्वामीजी, मी तुमचा अपमान केला, वाटेल ते बोललो, भलतं सलतं बोललो, तुम्हाला अवमानित केलं, मला कळलं नाही, मी बोलायच्या ओघामध्ये जे काही वेडवाकडं बोललो असेल मला माफ करा. दत्त स्वरूपाचा झालेला अपमान आहे, शिवस्वरूपाचा झालेला अपमान आहे, हा महाविष्णूंना सुद्धा कदाचित आवडणार नाही, मी महावैष्णव आहे तर मला माफ करा म्हणून माफी मागितली. त्यात क्षणी त्याच्या देहाला शीतलता प्राप्त झाली आणि त्याला त्याच्या त्या दुःखातून शिव महाचिदंबरांनी काढलं. आता आणखीन एक गोष्ट अशीच आहे, शिरहट्टी नावाचं एक गाव आहे कर्नाटकात. त्या शिरहट्टी नावाच्या गावामध्ये शिवचिदंबरांची निंदा करणारा एक ब्राह्मण होता बरं का. शिवचिदंबर असं नुसतं म्हटलं तरी सुद्धा त्याला आतून संताप व्हायचा. पण याच्या उलट होतं, याच्या अतिशय उलट परिस्थिती होती. हा मात्र शिवचिदंबरांची निंदा करणाऱ्यातला होता, पराकोटीचा असा निंदक होता शिवचिदंबरांचा, शिवस्वरूपाची निंदा करणारा होता. परंतु याची जी पत्नी होती ना, ती अतिशय सत्शील स्वभावाची आणि शिवचिदंबरांचा अधिकार तिला माहीत होता. ती तळमळून तळमळून प्रार्थना करणाऱ्यातली होती. शिवचिदंबरांचं एकदा तरी दर्शन व्हावं म्हणून प्रार्थना करायची. प्रभू चिदंबर शिव अवतार, दर्शन होणार कैसे मज म्हणून तळमळ करणारी होती. मग अशी ती तळमळून प्रार्थना कळवळून करायची की शिवचिदंबर हे साक्षात शिवावतारी आहेत, आमच्या घरामध्ये वैष्णव परंपरा चालत आलेली आहे, पण मला कधी दर्शन घडणार शिवांचं, चिदंबर महास्वामीजींचं दर्शन मला कधी घडणार. सर्व अंतर्यामी चिदंबर देवा, जाणून या भावा दर्शन द्यावे. ती सतत 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 फक्त शिवचिदंबरांना शरण येऊन प्रार्थना करायची. शिरहट्टी गावात राहणाऱ्या या वैष्णवाला आपली पत्नी शिवचिदंबरांची उपासक आहे, भक्त आहे, पाहावायचं नाही. त्याला फार संताप व्हायचा. इकडे हिच्या मनात तर तळमळ तळमळ होतीच होती, पण ती दर्शन घेऊ शकत नव्हती शिवचिदंबरांचं. मग तिला शिवचिदंबरांचं दर्शन झालं का, तिच्या पतीच्या स्वभावात काही फरक पडला का, किंवा तिच्या पतीच्या मतीमध्ये काही फरक पडला का, उद्या आपण नक्की ते चरित्र ऐकूया. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.